खूप दिवसांनी किचन गार्डनमध्ये आले. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. काल खूप रात्री पाऊस झालाय, तर आता हे पहा वांगी आणि पालेभाज्या काढायच्या. तुम्ही म्हणाल पाठीमागं परसात इतकी मोठी बाग असून इथं का लावलेली आहेत ही झाडं रोपं, कारण मी सुरुवातीला इथूनच सुरुवात केली होती. मला खूप आवड होती, मी कुंड्यात सगळी भाजी अशी लावून ठेवली होती आणि मला पालेभाजी तशी पण कुंड्यात लावायला खूप आवडते. कांद्याची पात, कोथिंबीर तसेच पुदिना असं मी सुरुवातीला लावायला चालू केलं होतं कुंड्यांमध्ये, कारण किचनमधनं आलं की इमर्जन्सीला पटकन कोथिंबीर किंवा पुदिना नेता येतो आपल्याला. त्यानंतर मी हळूहळू शेपूची भाजी हे आणि सगळ्या पालेभाज्या इथे बघा, ही लावल्या. हिरवा राजगिरा, ही पण छान आली भाजी. हे बघा. इतका पाऊस झालाय, जमिनीत नाही आहे, हे कुंड्यांमध्ये आहे म्हणून टिकली आहे ही भाजी आणि आरामात काढता येते, नाही तर चिखलात अवघड होतं याचं काढायचं. मला पालेभाजी कुंड्यातच आवडते, म्हणजे पटकन काढता येते किचन गार्डनमध्ये. पालक पण आधी खूप लावला होता, आता संपलाय. हा इथला लोकल साग आहे जो आता मी काढणार आहे. त्याला लाते साग असं म्हणतात. तर या इथं बंगालमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे साग खाल्ले जातात. खूप प्रकारची आपल्याला पालेभाजी मिळेल इथे. तिसऱ्यांदा शेपूची भाजी काढणार आहे. आता भरपूर आलेली आहे बऱ्याच डब्यांमध्ये. जसं मी तुम्हाला सांगितलं, इथं शेपूची भाजी मी काय बघितली नाही आहे मार्केटमध्ये, तर हे बी मी आपल्या महाराष्ट्रातून आणून लावलेले आहेत. हे मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे आणि माझ्या कुंड्यांमध्ये शेपूची भाजी खूप सुंदर आली आहे. मस्त वास आहे. ह्या भागात सगळं पालेभाज्यांना साग म्हणतात, त्यामुळे मला पण सवय झाली आता. हे पहा फ्रेंड्स, किती भरपूर शेपूची भाजी मिळाली ह्यावेळेला. बरेच दिवसापूर्वी लावलाय, भरपूर वाढलाय आणि जूनही झालेला आहे. असं सहजासहजी शेंडे तुटत नाही आहेत. हे बघा, मी असं वरची चांगलं वरची ओढून पानं काढते खुडते त्याला. पुदिनाची. खूप छान पसरला आणि स्ट्रॉंग वास आहे. हे बघा, पुदिनाही काढला. किती सारे अपराजिताची फुलं आलेली आहेत, गोकर्ण. हे बघा, हे बघा, सुंदर गोकर्ण. छोट्याशा माझ्या किचन गार्डन मधून बघा किती भाजी मिळाली. शेपू, राजगिरा, पुदिना, फुलं मिळाली. दोन्ही टोपल्या फुल भरलेल्या आहेत पालेभाज्यांनी आणि वांगीही मिळालेली आहेत. तर कसं वाटलं आजचं हार्वेस्टिंग? बाय बाय.